एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 9th मधील चॅप्टर नंबर 3 पॉलिनॉमियल्स मधील प्रॅक्टिस सेट 3.2 सॉर्ट आउट करणार आहोत. सो सी दी फर्स्ट क्वेश्चन. यूज दी गिवन लेटर्स टू राईट दी आन्सर. आन्सर हे आपल्याला लेटर्स फॉर्ममध्ये मेन्शन करायचं आहे. दॅट मीन्स वी हॅव टू राईट दी आन्सर इन दी फॉर्म ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन. इज इट क्लियर? फर्स्ट वन, देअर आर 8 trees in the village Lat. Lat is the name of village. Is it clear? So Lat या village मध्ये 8 trees आहेत. Is it clear? इथली इन्फॉर्मेशन ही लेटर्स फॉर्म मध्ये दिलेली आहे. सो आन्सर सुद्धा आपल्याला लेटर्स फॉर्म मध्येच मेन्शन करायचं आहे. इज इट क्लियर? इफ द नंबर ऑफ ट्रीज इन्क्रीजेस एव्हरी इयर बाय बी, देन हाऊ मेनी ट्रीज विल बी देअर आफ्टर एक्स इयर्स. सो हे जे लेटर्स दिलेले आहेत त्याऐवजी जर आपण नंबर कन्सिडर केला तर हा कन्सेप्ट आपल्याला इझिली क्लिअर होईल. सो सॉल्व करूया. सुरुवातीला आपण गिवन मेन्शन करूया. गिवन नंबर ऑफ ट्रीज. सो लाट या विलेजमधील आत्ता प्रेझेंट असलेले ट्रीज, दॅट मीन्स नंबर ऑफ ट्रीज हे एनी इंडिकेट केलेले आहेत. त्यानंतर नंबर ऑफ ट्रीज इन्क्रीजेस एव्हरी इयर. नंबर ऑफ ट्रीज increases every year. So हे बी नी इंडिकेट केलेले आहेत. देन आवर क्वेश्चन इज वी हॅव टू फाइंड आउट नंबर ऑफ ट्रीज आफ्टर एक्स इयर्स. इज इट क्लियर? आफ्टर एक्स इयर्स. सो इट इज आवर क्वेश्चन. सो हा कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी हे जे लेटर्स यूज केलेले आहेत त्या प्लेसवर आपण नंबर घेणार आहोत. इज इट क्लियर? सपोज नंबर ऑफ ट्रीज हे एनी इंडिकेट केलेले आहेत. सो एच्या प्लेसवर आपण 500 ट्रीज असं जर कन्सिडर केलं तर हा कन्सेप्ट आपल्याला इझिली क्लिअर होईल. इज इट क्लियर? 500 ट्रीज, दॅट मीन्स आपण ब्रॅकेटमध्ये मेन्शन करूया टुडेज प्रेझेंट ट्रीज. टुडेज प्रेझेंट ट्रीज. इज इट क्लियर? त्यानंतर B, that means number of trees increases every year. Suppose B, that means 20 trees increases per year. 20 trees आपण मेन्शन करूया increases per year. Per year. त्यानंतर X, that means time period. So time period, that means 2 years असं जर आपण कन्सिडर केला तर trees increase, that means या 2 इयर्सच्या पिरियडमध्ये इन्क्रीज होणारे ट्रीज, दॅट मीन्स पर इयरला जर 20 ट्रीज इन्क्रीज होत असतील तर 2 इयर्सच्या पिरियडमध्ये 20 मल्टिप्लाय बाय 2, दॅट मीन्स 40 ट्रीज इन्क्रीज होणार आहे. इज इट क्लियर? सो इथं आपण मेन्शन करूया ट्रीज इन्क्रीज, दॅट मीन्स 20 मल्टिप्लाय बाय 2. इज इट क्लियर? इज इक्वल टू 40. सो वी हॅव टू फाइंड आउट नंबर ऑफ ट्रीज आफ्टर एक्स इयर्स, दॅट मीन्स नंबर ऑफ ट्रीज आफ्टर 2 इयर्स. इज इट क्लियर? सो इथं आपण मेन्शन करूया नंबर ऑफ ट्रीज आफ्टर 2 इयर्स. आफ्टर 2 इयर्स इज इक्वल टू टुडेज प्रेझेंट ट्रीज, दॅट मीन्स हे 500 येणार आहेत प्लस हे इन्क्रीज झालेले 40 येणार आहेत. इज इट क्लियर? दॅट मीन्स टुडेज प्रेझेंट ट्रीज प्लस हे इन्क्रीज झालेले ट्रीज, दॅट मीन्स ट्रीज इन्क्रीज प्लस ट्रीज इन्क्रीज. सो सिम्पली व्हॅल्यूज पुट करूया. टुडेज प्रेझेंट ट्रीज, दॅट मीन्स 500. इज इट क्लियर? सो 500 प्लस ट्रीज इन्क्रीज, दॅट मीन्स 40. इज इट क्लियर? हा 40 हा नंबर आपण कसा लिहू शकतो? 20 into 2. इज इट क्लियर? दॅट मीन्स 500 ॲज इट इज प्लस 20 into 2. इज इट क्लियर? बट आपल्याला आन्सर हे लेटर्स फॉर्ममध्ये हवं. सो सी हियर, ए साठी आपण 500 कन्सिडर केले होते. त्यानंतर बी साठी आपण 20 ट्रीज असं कन्सिडर केलेलं होतं आणि टाईम पिरियड आपण 2 इयर्स असा कन्सिडर केलेला होता. इज इट क्लियर? सो आन्सर हे आता आपल्याला लेटर फॉर्ममध्ये हवं आहे. सो 500च्या प्लेसवर अगेन आपण ए प्लेस करणार आहोत. त्यानंतर 20च्या प्लेसवर बी प्लेस करणार आहोत आणि 2 इयर्स या प्लेसवर आपण एक्स प्लेस करणार आहोत. इज इट क्लियर? सो 500च्या प्लेसवर 500, दॅट मीन्स ए प्लस 20, दॅट मीन्स बी into 2, that means
इज इट क्लिअर? सो ए प्लस बी एक्स ॲन्सर हे आपल्याला लेटर फॉर्ममध्ये मिळालेलं आहे. दॅट मीन्स इट इज अवर फायनल ॲन्सर. सो आपण इथं ॲन्सर मेन्शन करूया. टोटल नंबर ऑफ ट्रीज आफ्टर एक्स इयर्स. इज क्लिअर? हे ॲन्सर आता आपल्याला एक्स इयर्स म्हणून कन्सिडर करावं लागणार आहे. सुरुवातीला आपण इथं 2 इयर्स असं कन्सिडर केलं होतं. सो 2च्या प्लेसवर आता आपल्याला एक्स इयर्स असं कन्सिडर करावं लागणार आहे. टोटल नंबर ऑफ ट्रीज आफ्टर एक्स इयर्स. सो अल्जेब्रिक एक्सप्रेशन आपल्याला मिळालेलं आहे. इज इट क्लिअर? ए प्लस बी एक्स इट इज अवर ॲन्सर. देन नेक्स्ट एक्झाम्पल. Second one, for the parade, there are Y students in each row and 8 such rows are formed. Then, how many students are there for the parade in all? So, यामध्ये Y आणि X हे लेटर्स यूज केलेले आहेत. सो ॲन्सर सुद्धा आपल्याला लेटर्स फॉर्ममध्येच फाइंड आउट करायचं आहे. बट सुरुवातीला आपण Y आणि X या प्लेसवर नंबर कन्सिडर करणार आहोत. इज इट क्लिअर? सॉल्व करूया. सुरुवातीला आपण गिवन मेन्शन करूया. गिवन number of students in each row. Number of students in each row. So यासाठी Y हे लेटर यूज केलेलं आहे. त्यानंतर नंबर ऑफ रोज. रोज दॅट मीन्स नंबर ऑफ लाईन्स. यासाठी X हे लेटर यूज केलेलं आहे. इज इट क्लिअर? सो देअरफॉर we have to find out total number of students in parade. That means number of students in parade. Is it clear? It is our question. So suppose number of students in each row. So y च्या place वर suppose 12 students in each row. Is it clear? 12 students in each row. Then X that means number of rows. Suppose 10 rows. So total students that means 12 multiplied by 10. Is it clear? That means 120 students हे परेडमध्ये असणार आहे. इज इट क्लिअर? बट ॲन्सर हे आपल्याला लेटर फॉर्ममध्ये हवा आहे. सो वायच्या प्लेसवर आपण 12 हा नंबर घेतलेला होता. त्यानंतर एक्सच्या प्लेसवर आपण 10 हा नंबर घेतलेला होता. सो अगेन 12च्या प्लेसवर आपल्याला वाय प्लेस करायचा आहे. त्यानंतर 10च्या प्लेसवर आपल्याला अगेन एक्स प्लेस करायचा आहे. इज इट क्लिअर? सो टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स दॅट मीन्स ऑल स्टुडंट्स 12च्या प्लेसवर वाय प्लेस करायचा आहे इंटू 10च्या प्लेसवर एक्स प्लेस करायचा आहे. इज इट क्लिअर? इट इज अवर ॲन्सर. ॲन्सर हे आपल्याला लेटर फॉर्ममध्ये प्रेझेंट करायचं आहे. सो आवर ॲन्सर इज टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स इन परेड आर y into x. That means x y. असं आपण स्टेट करू शकतो. इज इट क्लिअर? इट इज अवर ॲन्सर. देन नेक्स्ट एक्झाम्पल. थर्ड वन, द टेन्स अँड द युनिट प्लेस ऑफ 2 डिजिट नंबर इज m and n रिस्पेक्टिव्हली. दॅट मीन्स 2 डिजिट नंबर आहे, त्याच्या टेन्स प्लेसला m आहे आणि युनिट प्लेसला n आहे. इज इट क्लिअर? राईट द पॉलिनॉमियल विच रिप्रेझेंट द 2 डिजिट नंबर. सो पॉलिनॉमियल आपल्याला स्टेट करायचे आहे. सो त्यासाठी आपल्याला लेटर्सच यूज करायचे आहेत. बट सुरुवातीला आपण m आणि n या प्लेसवर नंबर प्लेस करणार आहोत आणि त्यानंतर त्याची सिम्पली आपल्याला प्लेस व्हॅल्यू घ्यायची आहे. इज इट क्लिअर? सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. सुरुवातीला आपण गिवन मेन्शन करूया. डिजिट ॲट टेन्स प्लेस. सो ते m नी इंडिकेट केलेलं आहे. त्यानंतर डिजिट ॲट युनिट प्लेस. हे n नी इंडिकेट केलेलं आहे. इज इट क्लिअर? सो वी हॅव टू फाइंड आउट 2 डिजिट नंबर. 2 डिजिट नंबर हा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. इज इट क्लिअर? सो सपोज या प्लेसवर आपण सिम्पली नंबरच पुट करणार आहोत.
सपोज एम प्लेसवर, दॅट मीन्स डिजिट ॲट दी टेन्स प्लेस. सो 9 हा नंबर पुट केला तर 9 हा नंबर आपण एम प्लेसवर घेणार आहोत. इज इट क्लिअर? त्यानंतर युनिट प्लेसवर, दॅट मीन्स एन प्लेसवर सपोज आपण 3 पुट करूया. इज इट क्लिअर? सो टेन्स आणि युनिट. सो टेन्स प्लेसवर 9 येणार आहे, त्यानंतर युनिट प्लेसवर 3 येणार आहे. इज इट क्लिअर? सो प्लेस व्हॅल्यू. सो 3 ची प्लेस व्हॅल्यू काय येणार आहे? 3 मल्टिप्लाय बाय 1, दॅट मीन्स ही व्हॅल्यू ही 3 येणार आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर 9 ची प्लेस व्हॅल्यू तो टेन्स प्लेसला आहे, दॅट मीन्स 9 मल्टिप्लाय बाय 10. इज इट क्लिअर? सो व्हॅल्यू काय येणार आहे? 90. इज इट क्लिअर? सो इथं अंडरस्टँडिंगसाठी आपण मेन्शन करूया. सपोज एखादा 4 डिजिट नंबर आहे. सो युनिट, टेन्स, 100 अँड 1000. इज इट क्लिअर? सपोज 1111 हा जर नंबर असेल तर प्रत्येक प्लेसला दिसताना 1 दिसतो आहे, बट व्हॅल्यू ही डिफरंट आहे. सो 1ची व्हॅल्यू युनिट प्लेसला असल्यामुळं 1 आहे, बट इथं टेन्स प्लेसला आहे 1. सो 1 मल्टिप्लाय बाय 10 होणार आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर हा 1 इथं 100 प्लेसला आहे, सो आपल्याला 100नी मल्टिप्लाय करावं लागणार आहे. त्यानंतर हा 1 हा 1000 प्लेसला आहे, सो आपल्याला 1000नी मल्टिप्लाय करावं लागणार आहे. इज इट क्लिअर? सो 3 हा युनिट प्लेसला आहे, सो युनिट प्लेसला असल्यामुळे आपण 1नी मल्टिप्लाय केलेला आहे. त्यानंतर हा 9 हा टेन्स प्लेसला आहे, सो आपण 10नी मल्टिप्लाय केलेला आहे. सो एक्सपांडेड फॉर्म काय तयार होणार आहे? सो एक्सपांडेड फॉर्म 90 + 3. इज इट क्लिअर? 90 + 3 हा काय झालेला आहे? 2 डिजिट नंबर. 90 + 3 दॅट मीन्स 93. इज इट क्लिअर? सो हा 2 डिजिट नंबर सुरुवातीला जो आपण घेतलेला होता त्याचा एक्सपांडेड फॉर्म काय तयार झालेला आहे? 90 + 3. इज इट क्लिअर? सो हा 90 म्हणजेच काय आहे? 9 × 10. इज इट क्लिअर? प्लस हे 3 ॲज इट इज. सो सिम्पली आता काय करायचं आहे? या 9च्या प्लेसवर आपल्याला एम प्लेस करायचा आहे. इज इट क्लिअर? एमच्या ठिकाणी पण सुरुवातीला 9 प्लेस केला, सो ॲन्सर आपल्याला आता लेटर फॉर्ममध्ये हवा आहे. सो 9च्या ठिकाणी अगेन एम प्लेस करणार आहोत आपण आणि 3च्या ठिकाणी आपण एन प्लेस करणार आहोत. इज इट क्लिअर? सो सी हिअर 9च्या ठिकाणी आपण एम प्लेस करणार आहोत, दॅट मीन्स एम मल्टिप्लाय बाय 10. इज इट क्लिअर? प्लस 3च्या ठिकाणी एन प्लेस करणार आहोत, दॅट मीन्स एन. सो ॲन्सर काय होणार आहे? एम × 10, दॅट मीन्स हेच आपण कसं लिहू शकतो? 10m. इज इट क्लिअर? प्लस एन ॲज इट इज. सो इट इज अवर ॲन्सर. इज इट क्लिअर? सो ॲन्सर आपण मेन्शन करूया. 2 डिजिट नंबर इज 10m + n. Is it clear? It is our answer. Then next question. See the question number 2. Add the given polynomials. ज्या पॉलिनॉमियल्स दिलेल्या आहेत त्यांच्यामध्ये सिम्पली आपल्याला ॲडिशन घ्यायचे आहे. इज इट क्लिअर? 1 बाय 1 सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. फर्स्ट एक्झाम्पल इज x³ - 2x² - 9. त्यानंतर सेकंड पॉलिनॉमियल आहे 5x³ + 2x + 9. सो या दोन्ही पॉलिनॉमियलमध्ये सिम्पली आपल्याला ॲडिशन घ्यायचे आहे. सो सुरुवातीला आपण ब्रॅकेटमध्ये ह्या दोन्हीही पॉलिनॉमियल लिहिणार आहोत. -9 + 5x³ + 2x + 9. इज इट क्लिअर? सो पहिली पॉलिनॉमियल आहे ती ॲज इट इज येणार आहे. सिम्पली आपण ब्रॅकेट रिमूव्ह करणार आहोत. x³ - 2x² - 9. इज इट क्लिअर? त्यानंतर प्लसने आपण ब्रॅकेट सॉल्व करणार आहोत. दॅट मीन्स आतील ज्या टर्म्स आहेत त्याची साईन ही चेंज होणार नाही आहेत. बट मायनसनी ज्यावेळेस आपण ब्रॅकेट सॉल्व करतो त्यावेळेस आतील साईन हे चेंज होत असतं. प्रत्येक टर्मचं साईन हे चेंज होत असतं. बट इथं प्लस आहे सो साईन चेंज होणार नाही आहेत. इज इट क्लिअर? सो राईट 5x³ + 2x + 9. इज इट क्लिअर? सिम्पली आता लाईक टर्म्स आपल्याला अरेंज करायचे आहेत. सी हिअर x³ इथं सुद्धा आहे आणि त्यानंतर 5x³ दॅट मीन्स या लाईक टर्म्स आहेत. दॅट मीन्स या दोन्ही ठिकाणी व्हेरिएबल सेम आहे आणि पॉवर पण
सेम आहे. सो आपण लाईक टर्म्स अरेंज करूया. एक्स क्यूब प्लस 5x क्यूब मायनस 2x स्क्वेअर, त्यानंतर प्लस 2x मायनस 9 प्लस 9 इज इक्वल. यामध्ये फक्त या दोनच लाईक टर्म्स आहेत. सो सिम्पली या दोघांमध्ये ॲडिशन होणार आहे. द कोइफिशियंट काहीच नाही, दॅट मीन्स 1 असणार आहे इज इक्वल. सो 1x क्यूब प्लस 5x क्यूब दॅट मीन्स 6x क्यूब इज इक्वल. सो इज इक्वल टू 6x क्यूब मायनस या दोन टर्म्स ॲज इट इज येणार आहेत, कारण त्या लाईक टर्म्स नाहीत. सो आपण त्यांच्यामध्ये ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करू शकत नाही इज इक्वल. त्यानंतर हा प्लस 9 आहे आणि हा मायनस 9 आहे. हे ऑपोजिट नंबर झालेले आहेत. सो एकमेकांना कॅन्सल होणार आहेत इज इक्वल. सो आवर आन्सर इज 6x क्यूब मायनस 2x स्क्वेअर प्लस 2x इज इक्वल. सेकंड एक्झाम्पल इज मायनस 7m⁴ प्लस 5m क्यूब प्लस √2. या पॉलिनॉमियलमध्ये ही सेकंड पॉलिनॉमियल ॲड करायची आहे. सो आपण सिम्पली ब्रॅकेटमध्ये सुरुवातीला मेन्शन करूया मायनस 7m⁴ प्लस 5m क्यूब प्लस √2 प्लस ही सेकंड पॉलिनॉमियल सेकंड ब्रॅकेटमध्ये 5m⁴ मायनस 3m क्यूब प्लस 2m स्क्वेअर प्लस 3m मायनस 6 इज इक्वल. सो ॲडिशन घ्यायची आहे. सो पहिला ब्रॅकेट ॲज इट इज येणार आहे. सिम्पली आपण ब्रॅकेट रिमूव्ह करणार आहोत. मायनस 7m⁴ प्लस 5m क्यूब प्लस √2 इज इक्वल. त्यानंतर प्लसने आपण मल्टिप्लाय करणार आहे ब्रॅकेटला, दॅट मीन्स साईनमध्ये काहीही चेंजेस होणार नाहीत. 5 प्लस 5m⁴ मायनस 3m क्यूब प्लस 2m स्क्वेअर प्लस 3m मायनस 6 इज इक्वल. त्यानंतर सिम्पली आपल्याला लाईक टर्म्स अरेंज करायचे आहेत. इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर मायनस 7m⁴ त्यानंतर प्लस 5m⁴ या लाईक टर्म्स आहेत इज इक्वल. त्यानंतर 5m क्यूब आणि त्यानंतर मायनस 3m क्यूब या दोन लाईक टर्म्स आहेत इज इक्वल. सो ज्या लाईक टर्म्स आहेत त्या आपण अरेंज करणार आहोत इज इक्वल. सो मायनस 7m⁴ प्लस 5m⁴ इज इक्वल. या दोन लाईक टर्म्स झालेल्या आहेत. सो यामध्ये आपण ॲडिशन घेऊ शकतो. त्यानंतर प्लस 5m क्यूब मायनस 3m क्यूब. त्यानंतर रिमेनिंग टर्म आपण ॲज इट इज घेणार आहोत. 2m स्क्वेअर प्लस 3m मायनस 6 आणि त्यानंतर प्लस हे √2 इज इक्वल. सो मायनस 7 प्लस 5 दॅट मीन्स ॲन्सर हे मायनसमध्ये येणार आहे. मायनस 2m⁴ इज इक्वल. त्यानंतर 5 मायनस 3 दॅट मीन्स प्लस 2 प्लस 2m क्यूब इज इक्वल. त्यानंतर या ज्या रिमेनिंग टर्म्स आहेत त्या ॲज इट इज येणार आहेत. 2m स्क्वेअर प्लस 3m मायनस 6 प्लस √2 इज इक्वल. इट इज अवर ॲन्सर. सो हे √2 इथं घेतलं तरी चालेल किंवा यांच्या सिम्पली या दोघांच्या प्लेसेस चेंज केल्या तरी चालतील इज इक्वल. सो इट इज अवर ॲन्सर. देन third polynomial is 2y² plus 7y plus 5 आणि त्यानंतर सेकंड आहे 3y plus 9 आणि त्यानंतर अजून एक आहे 3y² minus 4y minus 3 इज इक्वल. सो या ज्या 3 पॉलिनॉमियल्स दिलेल्या आहेत त्यांच्यामध्ये ॲडिशन घ्यायची आहे. सो सुरुवातीला आपण सिम्पली ब्रॅकेटमध्ये घेऊया. 2y² plus 7y plus 5 plus 3y plus 9 plus 3y² minus 4y minus 3 is equal. So simply bracket रिमूव्ह करूया. 2y² plus 7y plus 5 त्यानंतर प्लसने आपण मल्टिप्लाय करणार आहोत, ब्रॅकेट सॉल्व करणार आहोत. दॅट मीन्स साईनमध्ये काहीही चेंजेस होणार नाही. सो 3y plus 9 त्यानंतर इथं सुद्धा प्लसनीच करायचं आहे. सो 3y² minus 4y minus 3 इज इक्वल. त्यानंतर सिम्पली आपण लाईक टर्म्स एकत्र करणार आहोत. इथं 2y² आहे, त्यानंतर इथं सुद्धा 3y² आहे. दॅट मीन्स y² ह्या लाईक टर्म्स होणार आहेत इज इक्वल. सेम व्हेरिएबल विथ सेम पॉवर या लाईक टर्म्स होत असतात. त्यानंतर
7y 3y आणि त्यानंतर -4y या लाईक टर्म्स झालेल्या आहेत. सो आपण सुरुवातीला लाईक टर्म्स अरेंज करूया. 2y² प्लस 3y² इज इट क्लिअर. सो लाईक टर्म्स आहेत, यांच्यामध्ये आपण ॲडिशन घेऊ शकतो. त्यानंतर प्लस 7y प्लस 3y -4y हा ग्रुप झालेला आहे. यांच्यामध्ये आपण ॲडिशन आणि सबट्रॅक्शन घेऊ शकतो. त्यानंतर कॉन्स्टंट नंबर 5 प्लस 9 -3 इज इट. सो 2y² प्लस 3y² दॅट मीन्स कोइफिशियंटचे आपण ॲडिशन घेत असतो. 2 प्लस 3 दॅट मीन्स 5y² इज इट क्लिअर. प्लस 7 प्लस 3 10 आणि 10 -4 होणार आहे दॅट मीन्स प्लस 6y. त्यानंतर 5 प्लस 9 दॅट मीन्स 14 आणि 14 -3 दॅट मीन्स 11 इज इट क्लिअर. प्लस 11 इट इज अवर आन्सर. Then next question. See the question number 3rd. Subtract the second polynomial from the first. So ही फर्स्ट पॉलिनॉमियल आहे आणि त्यानंतर ही सेकंड पॉलिनॉमियल आहे. सो फर्स्टमधून सेकंड आपल्याला सबट्रॅक्ट करायचे आहे. इज इट क्लिअर. 1 बाय 1 सॉल्व करूया. फर्स्ट एक्झाम्पल इज x² -9x प्लस √3. त्यानंतर सेकंड पॉलिनॉमियल आहे -19x प्लस √3 प्लस 7x². सो फर्स्ट पॉलिनॉमियलमधून सेकंड पॉलिनॉमियल आपल्याला सबट्रॅक्ट करायचे आहे. सो सिम्पली आपण फर्स्ट स्टेपला ब्रॅकेट घेणार आहोत. x² -9x प्लस √3 -19x प्लस √3 प्लस 7 × x² इज इट क्लिअर. सो पहिला ब्रॅकेट ॲज इट इज राहणार आहे. सिम्पली आपण ब्रॅकेट रिमूव्ह करणार आहोत. x² -9x प्लस √3. सो आता आपण मायनसने ब्रॅकेट सॉल्व करणार आहोत. दॅट मीन्स आतील ज्या टर्म्स आहेत त्या प्रत्येक टर्मचं साईन काय होणार आहे, चेंज होणार आहे. इज इट क्लिअर. मायनस इंटू मायनस दॅट मीन्स साईन हे प्लस होणार आहे. इज इट क्लिअर. प्लस 19x त्यानंतर मायनस इंटू प्लस दॅट मीन्स मायनस √3 त्यानंतर मायनस इंटू प्लस दॅट मीन्स अगेन मायनस 7x². इज इट क्लिअर. त्यानंतर सिम्पली आपण लाईक टर्म्स अरेंज करणार आहोत. सो x² आणि त्यानंतर -7x² या लाईक टर्म्स आहेत. त्यानंतर -9x आणि त्यानंतर प्लस 19x या लाईक टर्म्स आहेत. इज इट क्लिअर. सो आपण लाईक टर्म्स अरेंज करूया. x² -7x² इज इट क्लिअर. यामध्ये आपण आता सबट्रॅक्शन घेऊ शकतो. त्यानंतर -9x प्लस 19x त्यानंतर रिमेनिंग टर्म्स प्लस √3 मायनस √3 इज इट क्लिअर. सो प्लस √3 आणि मायनस √3 हे ऑपोजिट नंबर झालेले आहेत. सो एकमेकांना कॅन्सल होणार आहेत. इज इट क्लिअर. सो इथं कोइफिशियंट 1 असणार आहे. इज इट क्लिअर. सो 1 - 7 दॅट मीन्स ॲन्सर हे मायनसमध्ये येणार आहे -6x² इज इट क्लिअर. त्यानंतर 19 - 9 -9 प्लस 19 दॅट मीन्स 19 - 9 ॲन्सर प्लसमध्ये येणार आहे. 19 - 9 10x इट इज अवर फायनल ॲन्सर. इज इट क्लिअर. देन नेक्स्ट सेकंड वन 2ab² प्लस 3a²b मायनस 4ab त्यानंतर सेकंड पॉलिनॉमियल आहे 3ab - 8ab² प्लस 2a²b इज इट क्लिअर. सो सुरुवातीला आपण सिम्पली ब्रॅकेटमध्ये मेन्शन करणार आहोत 2ab² प्लस 3a²b मायनस 4ab मायनस 3ab मायनस 8ab² प्लस 2a²b इज इट क्लिअर. सो पहिला ब्रॅकेट ॲज इट इज राहणार आहे 2ab² प्लस 3a²b मायनस 4ab त्यानंतर मायनसने आता आपण ब्रॅकेट सॉल्व करणार आहोत. दॅट मीन्स आतील प्रत्येक टर्मचं साईन चेंज होणार आहे. मायनस इंटू प्लस इथं साईन प्लस असणार आहे. इज इट क्लिअर. सो मायनस इंटू प्लस मायनस -3ab त्यानंतर मायनस इंटू मायनस प्लस इज इट क्लिअर. सो प्लस 8ab² मायनस इंटू प्लस मायनस 2a²b इज इट क्लिअर. त्यानंतर सिम्पली आता आपल्याला लाईक टर्म्स अरेंज करायचे आहेत.
2ab² आणि त्यानंतर 8ab² या लाईक टर्म्स आहेत. त्यानंतर 3a²b आणि -2a²b या लाईक टर्म्स आहेत. आणि त्यानंतर -4ab आणि -3ab या लाईक टर्म्स आहेत. सो सुरुवातीला आपण लाईक टर्म्स अरेंज करूया. 2ab² प्लस 8ab² इज इक्वल प्लस 3a²b minus 2a²b minus 4ab minus 3ab इज इक्वल या लाईक टर्म्स आहेत. त्यानंतर या दोन लाईक टर्म्स आहेत. सो या दोन लाईक टर्म्स आहेत. सो ॲडिशन आपण घेऊ शकतो 2 + 8 दॅट मीन्स 10ab² प्लस 3 - 2 दॅट मीन्स 1 हा आपण मेन्शन करत नाही आहे, बट आपण नेक्स्ट स्टेपला घेऊया. 1a²b इज इक्वल त्यानंतर -4 - 3 दॅट मीन्स ॲन्सर हे मायनसमध्ये येणार आहे -7ab इज इक्वल. सो 10ab² प्लस इथं 1 आपण मेन्शन करणार नाही आहोत. a²b -7ab इट इज आवर ॲन्सर इज इक्वल. Then next question. See the question number 4. Multiply the given polynomials. Simply ज्या गिवन पॉलिनॉमियल्स आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. 1 by 1 सॉल्व करूया. फर्स्ट एक्झाम्पल इज 2x अँड x² - 2x - 1. सो या दोन पॉलिनॉमियलमध्ये आपल्याला मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. सो आपण सिम्पली ब्रॅकेटमध्ये पुट करूया. 2x मल्टिप्लाय बाय x² - 2x - 1 इज इक्वल. सो सिम्पली आपण ब्रॅकेटमधील प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करणार आहोत. सुरुवातीला 2xनी या फर्स्ट टर्मला, त्यानंतर या सेकंड टर्मला आणि त्यानंतर ब्रॅकेटमधील थर्ड टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे इज इक्वल. सो 2x × x² दॅट मीन्स 2x³ इज इक्वल. त्यानंतर 2x × -2x दॅट मीन्स ॲन्सर हे मायनसमध्ये येणार आहे, कारण इथं प्लस आहे इथं मायनस आहे. दॅट मीन्स प्लस × मायनस मायनस 2 × 4 x × x दॅट मीन्स x² इज इक्वल. त्यानंतर इथं प्लस आहे इथं मायनस आहे. सो ॲन्सर मायनसमध्ये येणार आहे. 2x मल्टिप्लाय बाय -1 दॅट मीन्स -2x इज इक्वल. इट इज टू मच सिम्पल. इट इज अवर ॲन्सर इज इक्वल. देन नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल x⁵ -1. त्यानंतर सेकंड पॉलिनॉमियल आहे x³ + 2x² + 2. सो दोन्ही पॉलिनॉमियलमध्ये आपल्याला मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. सो सुरुवातीला आपण ब्रॅकेट पुट करूया. x⁵ -1 मल्टिप्लाय बाय x³ + 2x² + 2 इज इक्वल. सो फर्स्ट ब्रॅकेटने आपल्याला सेकंड ब्रॅकेट सॉल्व करायचं आहे. दॅट मीन्स फर्स्ट ब्रॅकेटमधील फर्स्ट टर्मनी सेकंड ब्रॅकेटमधील फर्स्ट टर्मला सुरुवातीला मल्टिप्लाय करायचं आहे. त्यानंतर फर्स्ट टर्मनी सेकंड ब्रॅकेटमधील सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. त्यानंतर फर्स्ट टर्मनी सेकंड ब्रॅकेटमधील थर्ड टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे इज इक्वल. त्यानंतर फर्स्ट ब्रॅकेटमधील या सेकंड टर्मनी सेकंड ब्रॅकेटमधील फर्स्ट टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. त्यानंतर सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे आणि त्यानंतर या थर्ड टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे इज इक्वल. सो सुरुवातीला x⁵ मल्टिप्लाय बाय x³ इज इक्वल. दॅट मीन्स x⁸ 8 इज इक्वल. त्यानंतर x⁵ मल्टिप्लाय बाय 2x² दॅट मीन्स प्लस 2 x⁵ × x⁵2 दॅट मीन्स x² दॅट मीन्स x⁻7 इज इक्वल. त्यानंतर x⁵ × 2 दॅट मीन्स 2x⁵ इज इक्वल. त्यानंतर फर्स्ट ब्रॅकेटमधील या सेकंड टर्मने आता या सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे. दॅट मीन्स -1नी मल्टिप्लाय करायचं आहे. दॅट मीन्स मायनस साईननी मल्टिप्लाय करायचं आहे इज इक्वल. सो साईन हे काय होणार आहेत, या प्रत्येक टर्मचं साईन चेंज होणार आहे इज इक्वल. सो -1 मल्टिप्लाय बाय x³ दॅट मीन्स -x³ इज इक्वल. -1 मल्टिप्लाय बाय 2x² दॅट मीन्स -2x². देन -1 मल्टिप्लाय बाय 2 दॅट मीन्स -2 इज इक्वल. इट इज अवर ॲन्सर, कारण यामध्ये कोणत्याही लाईक टर्म्स नाही आहेत. देन थर्ड एक्झाम्पल इट इज 2y + 1. त्यानंतर सेकंड पॉलिनॉमियल आहे y² - 2y³ + 3y इज इक्वल. सो मल्टिप्लिकेशन द्यायचं आहे. सो सुरुवातीला आपल्याला ब्रॅकेट घ्यावा लागेल.
2y plus 1 and in second bracket y square minus 2y cube plus 3y. Is it clear? So फर्स्ट ब्रॅकेटमधील फर्स्ट टर्मनी सेकंड ब्रॅकेटमधील फर्स्ट टर्मला त्यानंतर सेकंड टर्मला आणि त्यानंतर थर्ड टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. इज इट क्लियर? त्यानंतर फर्स्ट ब्रॅकेटमधील या सेकंड टर्मनी सेकंड ब्रॅकेटमधील फर्स्ट टर्मला त्यानंतर सेकंड टर्मला आणि त्यानंतर थर्ड टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. इज इट क्लियर? सो 2y into y square that means 2y cube. Is it clear? त्यानंतर 2y into minus 2y cube that means plus 2 into minus 2 answer हे minus येणार आहे. 2 into 2 4 minus 4. Is it clear? Minus 4 y into y cube that means y raised to 4. Is it clear? त्यानंतर 2y multiply by 3y that means 2 3 6 y into y square. Is it clear? त्यानंतर प्लस 1नी आता मल्टिप्लाय करायचं आहे दॅट मीन्स प्लस साईननी मल्टिप्लाय करायचं आहे. सो ॲज इट इज ब्रॅकेट येणार आहे. इज इट क्लियर? 1 इंटू वाय स्क्वेअर दॅट मीन्स प्लस वाय स्क्वेअर 1 इंटू मायनस टू वाय क्यूब त्यानंतर 1 इंटू प्लस 3y. इज इट क्लियर? सो प्लस साईननी आपण मल्टिप्लाय केल्यामुळं ॲज इट इज हा ब्रॅकेट इथं ड्रॉप डाऊन झालेला आहे. इज इट क्लियर? सो सिम्पली यामध्ये आता लाईक टर्म्स आपल्याला घ्यायचे आहेत. सो 2y क्यूब आणि त्यानंतर मायनस 2y क्यूब या लाईक टर्म्स आहेत आणि त्या ऑपोजिटसुद्धा आहेत. सो एकमेकांना कॅन्सल होणार आहेत. त्यानंतर अगेन 6y स्क्वेअर आणि y स्क्वेअर या लाईक टर्म्स आहेत. सो सुरुवातीला आपण लाईक टर्म्स अरेंज करूया. 2y क्यूब मायनस 2y क्यूब. इज इट क्लियर? प्लस 6y स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. इज इट क्लियर? त्यानंतर रिमेनिंग टर्म्स मायनस 4 y raised to 4 plus 3y as it is. Is it clear? So या लाईक टर्म्स आहेत आणि त्या ऑपोजिटसुद्धा आहेत. इथं प्लस साईन आहे इथं मायनस आहे. सो एकमेकांना कॅन्सल होणार आहेत. इज इट क्लियर? त्यानंतर या लाईक टर्म्स आहेत सो यांच्यामध्ये आपण ॲडिशन घेऊ शकतो. सो ॲन्सर इज 6y स्क्वेअर प्लस 1y स्क्वेअर. इथं कोइफिशियंट 1 असणार आहे. इज इट क्लियर? सो 7y स्क्वेअर त्यानंतर मायनस 4 y raised to 4 as it is plus 3y. Is it clear? So सिम्पली आपण स्टँडर्ड फॉर्ममध्ये मेन्शन करूया. सुरुवातीला मोठी पॉवर दॅट मीन्स मायनस 4 y raised to 4. इज इट क्लियर? त्यानंतर प्लस 7y स्क्वेअर त्यानंतर 3y. इज इट क्लियर? इट इज अवर आन्सर. देन नेक्स्ट क्वेश्चन. सी दी क्वेश्चन नंबर 5th. Divide the first polynomial by second polynomial and write the answer in the form of dividend is equal to divisor multiplied by quotient plus remainder. So क्वेश्चन नंबर सेकंडमध्ये आपण ॲडिशन घेतलेली आहे. थर्डमध्ये आपण सबस्ट्रॅक्शन घेतलेली आहे. त्यानंतर फोर्थमध्ये आपण मल्टिप्लिकेशन घेतलेलं आहे पॉलिनॉमियलमध्ये आणि त्यानंतर फिफ्थ वनमध्ये आपल्याला डिव्हायडेशन करायचं आहे. इज इट क्लियर? 1 by 1 सॉल्व करूया. फर्स्ट एक्झाम्पल इज x क्यूब मायनस 64 and second polynomial is x minus 4. That means x cube minus 64 हा डिव्हिडंट होणार आहे. त्यानंतर x minus 4 हा डिव्हिजन होणार आहे. इज इट क्लियर? सो इथं आपण मेन्शन करूया डिव्हिडंट x cube minus 64. इज इट क्लियर? त्यानंतर डिव्हिजर इट इज x minus 4. सो सिम्पली डिव्हिजन करण्यापूर्वी आपल्याला हा जो डिव्हिडंट आहे तो इंडेक्स फॉर्ममध्ये कन्वर्ट करून घ्यावा लागणार आहे. दॅट मीन्स पॉवरची डिसेंडिंग ऑर्डर आपल्याला मेंटेन करायची आहे. बट त्यासाठी सुरुवातीला ज्या मिसिंग पॉवर्स आहेत त्या ठिकाणी आपल्याला 0 हा कोइफिशियंट घेऊन त्या टर्म्स कंप्लीट करून घ्यावं लागणार. दॅट मीन्स फर्स्ट वी हॅव टू राईट दी इंडेक्स फॉर्म. इंडेक्स फॉर्म हा ऑलरेडी आपण लास्ट लेक्चरला लर्न केलेला आहे. सो इंडेक्स फॉर्म काय येणार आहे? पॉवर ही 3 आहे त्यानंतर 2ची पॉवर मिसिंग आहे. सो 0 हा कोइफिशियंट घेऊन आपण ती टर्म कंप्लीट करून घेणार आहोत. त्यानंतर 1ची पॉवरसुद्धा मिसिंग आहे. सो तीही कंप्लीट करून घ्यावी लागेल. 0x त्यानंतर कॉन्स्टंट नंबर. इज इट क्लियर? सो पॉवरची डिसेंडिंग ऑर्डर इथं झालेली आहे. 3 2 इथं 1 असणार आहे त्यानंतर कॉन्स्टंट नंबर. इज इट क्लियर? सो इंडेक्स फॉर्म घेतल्यानंतरच आपण डिव्हिजन करू शकतो. सो सिम्पली अरेंज करूया. x क्यूब प्लस 0x स्क्वेअर प्लस 0x मायनस 64. इज इट क्लियर? डिवायडेड बाय x minus 4. इज इट क्लियर? सो हे डिवायडेशन करत असताना सुरुवातीला आपण
पहिल्या टर्मचा या पहिल्या टर्मशीच विचार करत असतो. इज इट क्लिअर? सो इथं काय आहे? एक्स क्यूब. सो एक्स क्यूब हेच आपण कसं लिहू शकतो? 3 टाइम्स एक्स. इज इट क्लिअर? डिवायडेड बाय हा एक्स. सो एक्सला एक्स कॅन्सल होणार आहे. सो ॲन्सर काय होणार आहे? एक्स इंटू एक्स दॅट मीन्स एक्स स्क्वेअर. इज इट क्लिअर? सो राईट हिअर एक्स स्क्वेअर. त्यानंतर एक्स स्क्वेअरनी या बायनॉमियलला मल्टिप्लाय करायचं आहे आणि जे मल्टिप्लिकेशन येणार आहे ते आपल्याला इथं सबट्रॅक्ट करायचं आहे. सो आपण मल्टिप्लिकेशन घेऊया. एक्स स्क्वेअर मल्टिप्लाय बाय एक्स मायनस 4. इज इट क्लिअर? सो ब्रॅकेट सॉल्व करणार आहोत आपण. एक्स स्क्वेअर इंटू एक्स दॅट मीन्स एक्स क्यूब. त्यानंतर एक्स स्क्वेअर मायनस 4 दॅट मीन्स मायनस 4x स्क्वेअर. इज इट क्लिअर? सो हे जे मल्टिप्लिकेशन आहे ते इथं आपण सबट्रॅक्ट करणार आहोत. दॅट मीन्स एक्स क्यूब मायनस 4x स्क्वेअर. इज इट क्लिअर? सो साईन चेंज झाल्यामुळं या अपोजिट टर्म्स झालेल्या आहेत त्या एकमेकांना कॅन्सल होणार आहेत. त्यानंतर साईन आता +4 झालेला आहे. इज इट क्लिअर? सो 0x स्क्वेअर प्लस 4x स्क्वेअर दॅट मीन्स 4x स्क्वेअर. इज इट क्लिअर? त्यानंतर या ज्या रिमेनिंग टर्म्स आहेत त्या ॲज इट इज ड्रॉप डाऊन होणार आहेत. सो राईट हिअर प्लस 0x मायनस 64. त्यानंतर अगेन प्रोसेस रिपीट करायची आहे. या पहिल्या टर्मचा या पहिल्या टर्मला विचार करायचा आहे. सो आपण ते कट करू शकतो. 4x स्क्वेअर हेच आपण कसं लिहू शकतो? 4 इंटू एक्स इंटू एक्स. इज इट क्लिअर? डिवायडेड बाय एक्स. इज इट क्लिअर? सो एक्सला एक्स कॅन्सल होणार आहे. सो रिमेनिंग 4 इंटू एक्स दॅट मीन्स 4x. सो 4x हे आन्सर इथं येणार आहे. त्यानंतर 4xने आपल्याला एक्स मायनस 4ला मल्टिप्लाय करायचं आहे आणि त्यानंतर मल्टिप्लिकेशन आपल्याला सबट्रॅक्ट करायचं आहे. इज इट क्लिअर? सो 4x मल्टिप्लाय बाय एक्स मायनस 4. इज इट क्लिअर? सो ब्रॅकेट सॉल्व करूया. 4x इंटू एक्स दॅट मीन्स 4x स्क्वेअर. त्यानंतर 4x इंटू मायनस 4 दॅट मीन्स ॲन्सर हे मायनसमध्ये येणार आहे मायनस 16x. इज इट क्लिअर? सो मल्टिप्लिकेशन आपल्याला इथं सबट्रॅक्ट करायचं आहे. 4x स्क्वेअर मायनस 16x. इज इट क्लिअर? सो साईन चेंज होणार आहेत. सो साईन चेंज झाल्यामुळं या ऑपोजिट टर्म झाल्या एकमेकांना कॅन्सल होणार आहेत. त्यानंतर 0x प्लस 16x दॅट मीन्स 16x. इज इट क्लिअर? त्यानंतर मायनस 64 हे ॲज इट इज ड्रॉप डाऊन होणार आहे. इज इट क्लिअर? मायनस 64. त्यानंतर अगेन 16x डिवायडेड बाय एक्स. इज इट क्लिअर? सो एक्सला एक्स कॅन्सल होणार आहे. ॲन्सर किती आलेला आहे? 16 ओनली. सो राईट हिअर 16. इज इट क्लिअर? सो 16ने आता एक्स मायनस 4ला मल्टिप्लाय करायचं आहे. सो मल्टिप्लिकेशन आपण करून घेऊया. 16 मल्टिप्लाय बाय एक्स मायनस 4. इज इट क्लिअर? 16 इंटू एक्स दॅट मीन्स 16x प्लस इंटू मायनस ॲन्सर हे मायनसमध्ये येणार आहे. 16 4 जा 64. इज इट क्लिअर? सो मल्टिप्लिकेशन आपल्याला इथं सबट्रॅक्ट करायचं आहे. 16x मायनस 64. इज इट क्लिअर? सो साईन चेंज होणार आहेत. सो ऑपोजिट टर्म्स झाल्या एकमेकांना कॅन्सल होणार आहेत. त्यानंतर 64 इथं मायनस आहेत आणि इथं प्लस आहेत. साईन चेंज झालेला आहे. इथं प्लस झालेला आहे. सो यासुद्धा ऑपोजिट टर्म्स झालेल्या आहेत. दॅट मीन्स कॅन्सल होणार आहेत. सो रिमाइंडर 0 येणार आहे. इज इट क्लिअर? सो इथं आपण मेन्शन करूया. इट इज रिमाइंडर. इज इट क्लिअर? अँड इट इज अवर आन्सर दॅट मीन्स इट इज क्वोशंट. इज इट क्लिअर? त्यानंतर या साईडचं आहे राईट साईडचं ते आपलं रफ वर्क आहे. इथं आपण एक लाईन ड्रॉ करूया. रफ वर्क आणि लेफ्ट साईडचं जे आहे ते ॲक्च्युअल आपलं सोल्युशन आहे. सो ॲन्सर आपल्याला डिव्हिडंड इज इक्वल टू डिव्हिजर मल्टिप्लाय बाय क्वोशंट प्लस रिमाइंडर या फॉर्ममध्ये मेन्शन करायचं आहे. सो इथं आपण फॉर्मॅट लिहून घेऊया. डिव्हिडंड इज इक्वल टू डिव्हिजर मल्टिप्लाय बाय क्वोशंट प्लस रिमाइंडर. इज इट क्लिअर? सिम्पली व्हॅल्यूज पुट करूया. डिव्हिडंड काय आहे आपला? सी हिअर
x cube minus 64. So write here x cube minus 64. त्यानंतर डिव्हिजर x minus 4. इज इट क्लिअर? क्वेश्चन दॅट मीन्स आन्सर आपलं काय आलेलं आहे एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 16. सो एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 16. इज इट क्लिअर? प्लस रिमाइंडर 0 0. इज इट क्लिअर? सो इट इज अवर आन्सर. हे ऑलरेडी आपण स्टँडर्ड 8मध्ये लर्न केलेलं आहे. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल 5x raised to 5 plus 4x raised to 4 minus 3x cube plus 2x square plus 2. Then divided by second polynomial आहे. That means divisor x square minus x. Is it clear? That means हा डिव्हिडंट होणार आहे आणि हा डिव्हिजर होणार आहे. Is it clear? इथं आपण मेन्शन करूया डिव्हिडंट इट इज 5x raised to 5 plus 4x raised to 4 minus 3x cube plus 2x square plus 2. Is it clear? त्यानंतर डिव्हिजर इट इज x square minus x. Is it clear? सो डिवायडेशन करत असताना हा जो डिव्हिडंट आहे तो आपल्याला इंडेक्स फॉर्ममध्ये कन्वर्ट करून घ्यावा लागणार आहे. दॅट मीन्स ज्या मिसिंग पॉवर आहेत त्या आपल्याला कंप्लीट करून घ्यावे लागणार आहे. इज इट क्लिअर? सो इंडेक्स फॉर्म. सो 5ची पॉवर आहे, त्यानंतर 4 आहे, 3 आहे, 2 आहे, बट 1ची पॉवर मिसिंग आहे. सो 1ची पॉवर हा आपल्याला 0 हा कोएफिशियंट अज्यूम करून कंप्लीट करून घ्यायची आहे. सो इंडेक्स फॉर्म काय तयार होणार आहे 5x raised to 5 प्लस 4x raised to 4 मायनस 3x क्यूब प्लस 2x स्क्वेअर. त्यानंतर इथं 0 अज्यूम करून 0 हा कोएफिशियंट घेऊन आपण ही टर्म कंप्लीट करून घेतलेली आहे. त्यानंतर हा कॉन्स्टंट ॲज इट इज. इज इट क्लिअर? सो इंडेक्स फॉर्ममध्ये कन्वर्ट झाल्यानंतर आता आपण ॲक्च्युअल डिव्हिजन करणार आहोत. सो सिम्पली अरेंज करून घेऊया. इज इट क्लिअर? 5x raised to 5 प्लस 4x raised to 4 मायनस 3x क्यूब प्लस 2x स्क्वेअर प्लस 0x प्लस 2. इज इट क्लिअर? सो डिवायडेड बाय डिव्हिजर काय आहे एक्स स्क्वेअर मायनस एक्स. इज इट क्लिअर? सो सिम्पली आपण या पहिल्या टर्मला डिवाइड करत असतो. इज इट क्लिअर? सो रफ पेजवर करूया. 5x raised to 5 हाच आपण कसा लिहू शकतो सी हिअर 5 इंटू एक्स इंटू एक्स इंटू एक्स 5 टाइम्स एक्स आपण लिहू शकतो. इज इट क्लिअर? डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर दॅट मीन्स एक्स इंटू एक्स. इज इट क्लिअर? सो एक्सला हा एक्स कॅन्सल होणार आहे, या एक्सला हा एक्स कॅन्सल होणार आहे. सो रिमेनिंग काय आहे 5 इंटू एक्स इंटू एक्स इंटू एक्स दॅट मीन्स 5x क्यूब. इज इट क्लिअर? सो राईट हिअर 5x क्यूब. त्यानंतर 5x क्यूबनी या पूर्ण टर्मला आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. इज इट क्लिअर? सो 5x क्यूब मल्टिप्लाय बाय एक्स स्क्वेअर मायनस एक्स. इज इट क्लिअर? सो ब्रॅकेट आपण सॉल्व करणार आहोत. 5x raised to 5. इज इट क्लिअर? त्यानंतर 5 इंटू मायनस एक्स दॅट मीन्स मायनस 5x raised to 4. इज इट क्लिअर? हे जे मल्टिप्लिकेशन आहे ते आपल्याला इथं सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. सो मायनस 5x raised to 5 मायनस 5x raised to 4. इज इट क्लिअर? त्यानंतर साईन हे चेंज होणार आहे. सो साईन चेंज झाल्यामुळं या ऑपोजिट टर्म्स झाल्या. इज इट क्लिअर? सो त्या एकमेकांना कॅन्सल होणार आहेत. सो 4 प्लस 5. इज इट क्लिअर? हे साईन आता प्लस झालेलं आहे. सो 4 प्लस 5 9 होणार आहे. दॅट मीन्स 9x raised to 4. इज इट क्लिअर? त्यानंतर ज्या रिमेनिंग टर्म्स आहेत त्या ॲज इट इज ड्रॉप डाऊन होणार आहेत. इज इट क्लिअर? सो मायनस 3x क्यूब प्लस 2x स्क्वेअर प्लस 0x प्लस 2. इज इट क्लिअर? त्यानंतर या फर्स्ट टर्मनी आता या फर्स्ट टर्मचा विचार करायचा आहे. दॅट मीन्स 9x raised to 4 अपॉन एक्स स्क्वेअर. इज इट क्लिअर? रफमध्ये करूया. 9x raised to 4 हाच नंबर आपण कसा लिहू शकतो 9x स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर. इज इट क्लिअर? डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर.
इज इट क्लिअर. सो एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर कॅन्सल होणार आहे. सो आन्सर काय येणार आहे 9x स्क्वेअर. इज इट क्लिअर. सो राईट हिअर 9x स्क्वेअर. त्यानंतर 9x स्क्वेअरने आता या बायनोमियलला मल्टिप्लाय करायचं आहे. इज इट क्लिअर. सो 9x स्क्वेअर मल्टिप्लाय बाय एक्स स्क्वेअर मायनस एक्स. इज इट क्लिअर. सो ब्रॅकेट सॉल्व करणार आहोत आपण. 9 ॲज इट इज 9 इंटू 1 दॅट मीन्स 9 आणि एक्स स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर दॅट मीन्स एक्स रेज टू 4 मायनस 9 इंटू 1 दॅट मीन्स मायनस 9 एक्स स्क्वेअर इंटू एक्स दॅट मीन्स एक्स क्यूब. इज इट क्लिअर. हे जे मल्टिप्लिकेशन आहे ते आपल्याला सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. इज इट क्लिअर. सो मायनस 9x रेज टू 4 मायनस 9x क्यूब. हे मल्टिप्लिकेशन. सो साईन काय होणार आहे चेंज होणार आहे. सो या ऑपोजिट टर्म्स झालेल्या आहेत. इज इट क्लिअर. इथं साईन प्लस आहे इथं मायनस आहे. सो एकमेकांना कॅन्सल होणार आहे. इज इट क्लिअर. सो -3 + 9 दॅट मीन्स 6x क्यूब. इज इट क्लिअर. सो ह्या ज्या रिमेनिंग टर्म्स आहेत त्या ॲज इट इज ड्रॉप डाऊन होणार आहेत. सो 2x स्क्वेअर प्लस 2x स्क्वेअर प्लस 0x प्लस 2. इज इट क्लिअर. त्यानंतर या फर्स्ट टर्मचा अगेन या फर्स्ट टर्मशी आपण डिवाइड करणार आहोत. इज इट क्लिअर. सो राईट हिअर 6x क्यूब डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर. इज इट क्लिअर. दॅट मीन्स हेच आपण कसं लिहू शकतो 6 इंटू एक्स स्क्वेअर. इज इट क्लिअर. दॅट मीन्स एक्स क्यूब डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर. सो एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर कॅन्सल होणार आहे. सो आन्सर किती येणार आहे 6x. इज इट क्लिअर. सो राईट हिअर प्लस 6x देन 6xने आपल्याला काय करायचं आहे या टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. मल्टिप्लिकेशन इथं सबट्रॅक्ट करायचं आहे. सो 6x मल्टिप्लाय बाय एक्स स्क्वेअर मायनस एक्स. इज इट क्लिअर. सो मल्टिप्लिकेशन 6 इंटू 1 दॅट मीन्स 6x इंटू एक्स स्क्वेअर दॅट मीन्स एक्स क्यूब. इज इट क्लिअर. मायनस 6 इंटू एक्स दॅट मीन्स एक्स स्क्वेअर. इज इट क्लिअर. हे मल्टिप्लिकेशन आपल्याला सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. सो 6x क्यूब मायनस 6x स्क्वेअर. इज इट क्लिअर. सो साईन हे चेंज होणार आहे इथं प्लस होणार आहे आणि त्यानंतर या टर्मला ही टर्म कॅन्सल होणार आहे कारण त्या अपोजिट टर्म झालेल्या आहेत. सो प्लस 2x स्क्वेअर आणि त्यानंतर हे साईन येणार आहे 6चं. सो 2 + 6 दॅट मीन्स 8x स्क्वेअर. इज इट क्लिअर. सो रिमेनिंग ज्या टर्म्स आहेत त्या ॲज इट इज ड्रॉप डाऊन होणार आहे. 0x प्लस 2. इज इट क्लिअर. सो अगेन 8x स्क्वेअरला आपल्याला एक्स स्क्वेअरनी डिवाइड करायचं आहे. इज इट क्लिअर. सो 8x स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर. इज इट क्लिअर. सो एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर कॅन्सल आन्सर फक्त 8 येणार आहे. इज इट क्लिअर. सो राईट हिअर 8. त्यानंतर 8नी या टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. दॅट मीन्स 8 मल्टिप्लाय बाय एक्स स्क्वेअर इंटू एक्स. इज इट क्लिअर. सो 8x स्क्वेअर मायनस 8x. इज इट क्लिअर. आपण हा ब्रॅकेट सॉल्व केलेला आहे. सो हे जे सबस्ट्रॅक्शन आहे हे मल्टिप्लिकेशन आहे ते आपल्याला सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. इज इट क्लिअर. सो 8x स्क्वेअर मायनस 8x. इज इट क्लिअर. साईन चेंज होणार आहेत. सो 8x स्क्वेअर ना मायनस 8x स्क्वेअर कॅन्सल होणार आहेत. त्यानंतर 0x प्लस 8x दॅट मीन्स 8x. इज इट क्लिअर. त्यानंतर हा जो रिमेनिंग नंबर आहे तो ॲज इट इज ड्रॉप डाऊन होणार आहे. दॅट मीन्स प्लस 2. इज इट क्लिअर. इथं आपली प्रोसेस स्टॉप होणार आहे कारण इथं एक्स स्क्वेअर आहे आणि इथं एक्स आहे. सो अगेन डिवायडेशन आपण करू शकत नाही. इज इट क्लिअर. सो इट इज अवर रिमाइंडर and it is our answer. That means it is quotient. Is it clear? So आपल्याला फॉर्मॅटमध्ये आन्सर लिहायचा आहे. डिव्हिडंड इज इक्वल टू डिव्हिजर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. सो डिव्हिडंड इज इक्वल टू डिव्हिजर मल्टिप्लाय बाय कोशंट
प्लस रिमाइंडर. इज इट क्लियर? सिम्पली व्हॅल्यूज पुट करूया. डिव्हिडंड हा आपला काय आहे? सी हियर इट इज अवर डिव्हिडंड. इज इट क्लियर? हा डिव्हिडंड आहे. सो राईट हियर 5x raised to 5 प्लस 4x raised to 4 मायनस 3x क्यूब प्लस 2x स्क्वेअर प्लस 2. इज इट क्लियर? इथं आपण खाली मेन्शन करूया इज इक्वल टू डिव्हिजन दॅट मीन्स एक्स स्क्वेअर प्लस एक्स मल्टिप्लाय बाय कोशन दॅट मीन्स आवर आन्सर. इज इट क्लियर? सी 5x क्यूब प्लस 9x स्क्वेअर प्लस 6x प्लस 8. इज इट क्लियर? प्लस रिमाइंडर दॅट मीन्स 8x प्लस 2. इज इट क्लियर? इट इज आवर आन्सर. हा डिव्हिडंड इथं आपण मेन्शन केलेला आहे. त्यानंतर इज इक्वल टू साईनच्या पुढचा भाग आपण इथं खाली घेतलेला आहे. सो इट इज आवर सोल्युशन. सी दी सोल्युशन ऑन second example. Is it clear? Then next question. See the last question, sixth one. Write down the information in the form of algebraic expression and simplify. There is a rectangular farm with length 2a square plus 3b square meter and breadth a square plus b square meter. सो रेक्टँग्युलर फार्मची लेंथ आणि ब्रीड इथं अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये मेन्शन केलेली आहे. इज इट क्लियर? द फार्मर यूज ए स्क्वेअर शेप प्लॉट ऑफ द फार्म टू बिल्ड ए हाऊस. द साईड ऑफ द प्लॉट दॅट मीन्स स्क्वेअर शेप प्लॉटची साईज दिलेली आहे वॉज ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सो वी हॅव टू फाइंड आउट द एरिया ऑफ रिमेनिंग पार्ट ऑफ द फार्म. दॅट मीन्स सुरुवातीला आपल्याला रेक्टँगलचा एरिया फाइंड आउट करावा लागणार आहे. त्यानंतर स्क्वेअरचा एरियासुद्धा फाइंड आउट करावा लागणार आहे आणि रेक्टँगलच्या एरियातून आपल्याला स्क्वेअरचा एरिया सबट्रॅक्ट केल्यानंतर रिमेनिंग पार्टचा एरिया मिळणार आहे. इज इट क्लियर? सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. सुरुवातीला आपण गिव्हन मेन्शन करूया. इट इज ए रेक्टँग्युलर फार्म. सो रेक्टँग्युलर फार्मची लेंथ दिलेली आहे एल. इट इज 2a स्क्वेअर प्लस 3b स्क्वेअर. इज इट क्लियर? त्यानंतर ब्रीड दिलेली आहे बी. इट इज ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. इज इट क्लियर? सो हे फार्म आहे रेक्टँग्युलर फार्म आणि त्यानंतर या स्क्वेअर शेपमध्ये हाऊस बिल्ड केलेला आहे. दॅट मीन्स इट इज हाऊस. इज इट क्लियर? सो याची साईज दिलेली आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. इज इट क्लियर? सो वी हॅव टू फाइंड आउट दी एरिया ऑफ रिमेनिंग पार्ट ऑफ फार्म. इज इट क्लियर? सो हा जो शेडेड पार्ट आहे त्याचा एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. इज इट क्लियर? दॅट मीन्स रेक्टँगलच्या एरियामधून हा स्क्वेअरचा एरिया सबट्रॅक्ट होणार आहे. इज इट क्लियर? सो लेंथ काय दिलेली आहे? लेंथ इज 2a स्क्वेअर प्लस 3b स्क्वेअर. त्यानंतर ब्रीड दिलेली आहे ए स्क्वेअर, सॉरी इथं प्लस आहे, प्लस बी स्क्वेअर. इज इट क्लियर? सो सुरुवातीला आपल्याला या रेक्टँग्युलरचा एरिया फाइंड आउट करावा लागणार आहे. त्यानंतर स्क्वेअरचा एरिया फाइंड आउट करावा लागणार आहे आणि त्यानंतर रेक्टँग्युलरच्या एरियामधून हा स्क्वेअरचा एरिया सबट्रॅक्ट केल्यानंतर हा शेडेड पार्टचा एरिया आपल्याला मिळणार आहे. इज इट क्लियर? सॉल्व करूया. सो मेन्शन करूया. फर्स्ट वी हॅव टू फाइंड आउट एरिया ऑफ रेक्टँग्युलर फार्म. Area of rectangular farm. Is it clear? That means area of rectangle. So we know that area of rectangle is equal to L into B. Is it clear? So simply values put करूया. Length आपल्याला given आहे. Length it is 2a square plus 3b square. Is it clear? 2a square plus 3b स्क्वेअर. त्यानंतर ब्रीड इट इज ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. इज इट क्लियर? सो सिम्पली इथं आपल्याला दोन ब्रॅकेट्स मिळालेले आहेत आणि या दोन ब्रॅकेटमध्ये आपल्याला मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. सो पहिल्या टर्म फर्स्ट ब्रॅकेटमधील फर्स्ट टर्मनी सेकंड ब्रॅकेटमधील फर्स्ट टर्मला, त्यानंतर सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. त्यानंतर फर्स्ट ब्रॅकेटमधील सेकंड टर्मनी
सेकंड ब्रॅकेटमधील फर्स्ट टर्मला आणि त्यानंतर सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. इज इट क्लिअर? सो मल्टिप्लिकेशन घेऊया. 2a² इंटू a², दॅट मीन्स 2a⁴. इज इट क्लिअर? त्यानंतर 2a² इंटू b², दॅट मीन्स प्लस 2a²b². इज इट क्लिअर? प्लस 3 इंटू 1, दॅट मीन्स 3 येणार आहे. b² इंटू a², दॅट मीन्स a² b². b² a² हेच आपण a² b² असं अरेंज करून लिहिलेलं आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर 3 इंटू 1, दॅट मीन्स प्लस 3 येणार आहे. त्यानंतर b² इंटू b², दॅट मीन्स b⁴. इज इट क्लिअर? इथं आपल्याला लाईक टर्म्स मिळालेले आहेत, सो त्या आपण ॲड करू शकतो. इज इट क्लिअर? सो 2a⁴ प्लस 2a²b प्लस 3a²b b², a² b² प्लस a² b². सो 2 प्लस 3, दॅट मीन्स 5 a² b² प्लस 3 b⁴. इज इट क्लिअर? हा एरिया आलेला आहे रेक्टँगलचा, सो तो मीटरमध्ये दिलेला आहे. इज इट क्लिअर? सो एरिया आहे, सो मीटर स्क्वेअर. इज इट क्लिअर? त्यानंतर आपल्याला स्क्वेअरचा एरिया सुद्धा फाइंड आउट करायचा आहे. सो एरिया ऑफ स्क्वेअर. इज इट क्लिअर? दॅट मीन्स इथं आपण मेन्शन करूया एरिया ऑफ हाऊस आणि इथं रेक्टँगल, दॅट मीन्स एरिया ऑफ फार्म. इज इट क्लिअर? सो एरिया ऑफ स्क्वेअर, दॅट मीन्स L मल्टिप्लाय बाय L. इज इट क्लिअर? सो सिम्पली व्हॅल्यूज पुट करूया. सी हिअर एरिया आपल्याला दिलेला आहे हाऊसचा a² मायनस b². इज इट क्लिअर? सो सिम्पली व्हॅल्यूज पुट करूया. a² मायनस b², ही लेंथ दिलेली आहे, सो अगेन मल्टिप्लाय बाय, हे म्हणजेच काय असतं L², दॅट मीन्स 2 टाइम्स L. इज इट क्लिअर? सो सिम्पली आपल्याला इथं मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. फर्स्ट टर्मनी या फर्स्ट टर्मला, त्यानंतर सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. त्यानंतर सेकंड टर्मनी फर्स्ट टर्मला, त्यानंतर या सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. इज इट क्लिअर? सो a² इंटू a², दॅट मीन्स a⁴. इज इट क्लिअर? त्यानंतर a² इथं साईन प्लस आहे आणि इथं मायनस आहे, सो प्लस इंटू मायनस मायनस होणार आहे a² इंटू b². इज इट क्लिअर? त्यानंतर इथं मायनस आहे, इथं प्लस आहे, सो ॲन्सर हे मायनसमध्ये येणार आहे. मायनस इंटू प्लस, दॅट मीन्स मायनस, त्यानंतर a² b². इज इट क्लिअर? त्यानंतर मायनस b² इंटू मायनस b², मायनस इंटू मायनस प्लस होणार आहे b² इंटू b², दॅट मीन्स b⁴. इज इट क्लिअर? त्यानंतर इथं सुद्धा आपल्याला लाईक टर्म्स मिळालेले आहेत, सो ते आपण ॲड करू शकतो. सो a⁴ ॲज इट इज, द कोइफिशियंट 1 असणार आहे, इथं सुद्धा 1 असणार आहे. इज इट क्लिअर? सो -1 आणि -1, दॅट मीन्स -2a² b². इज इट क्लिअर? प्लस b⁴. इज इट क्लिअर? हा एरिया हाऊसचा आलेला आहे, सो एरिया आहे, सो स्क्वेअर मीटर. इज इट क्लिअर? सो त्या फार्मच्या एरियामधून हा हाऊसचा एरिया आपल्याला सबट्रॅक्ट करायचा आहे. देअरफॉर एरिया ऑफ रिमेनिंग पार्ट ऑफ फार्म, रिमेनिंग part of farm, that means area of rectangle minus area of square. Is it clear? Area of rectangle minus area of square. Is it clear? That means फार्मच्या एरियातून हाऊसचा एरिया आपल्याला सबट्रॅक्ट करावा लागणार आहे. इज इट क्लिअर? सो एरिया ऑफ रेक्टँगल इट इज 2a⁴. आपण इथं मेन्शन करूया 2a⁴ प्लस 5a² b² प्लस 3b⁴ मायनस एरिया ऑफ हाऊस, दॅट मीन्स a⁴ मायनस 2a² b² प्लस b⁴. इज इट क्लिअर? सो इथं आपल्याला ब्रॅकेट सॉल्व करून घ्यायचे आहेत. सो दोन्ही ब्रॅकेटमध्ये सबट्रॅक्शन घ्यायचं आहे, दॅट मीन्स पहिला ब्रॅकेट ॲज इट इज राहणार आहे, बट सिम्पली आपण ब्रॅकेट रिमूव्ह करणार आहोत. प्लस 5a² b² प्लस 3b⁴. मायनसने आपण ब्रॅकेट सॉल्व करणार आहोत, दॅट मीन्स प्रत्येक टर्मचं साईन हे चेंज होणार आहे. मायनस इंटू प्लस मायनस, दॅट मीन्स मायनस a⁴, मायनस इंटू मायनस, दॅट मीन्स प्लस a² b², 2a² b². त्यानंतर मायनस इंटू प्लस मायनस होणार आहे
त्यानंतर b रेज टू 4. इज इट क्लिअर? सो लाईक टर्म्स आपण अरेंज करूया. सो 2a रेज टू 4 त्यानंतर मायनस a रेज टू 4 या लाईक टर्म्स आहेत, कारण व्हेरिएबल a आहे आणि पॉवरसुद्धा सेम आहे. सो या लाईक टर्म झालेल्या आहेत. त्यानंतर 5a² b², त्यानंतर इथं 2a² b² यासुद्धा लाईक टर्म झालेल्या आहेत. त्यानंतर 3b रेज टू 4 मायनस b रेज टू 4 या लाईक टर्म झालेल्या आहेत. सो सुरुवातीला आपण लाईक टर्म्स अरेंज करूया. 2a रेज टू 4 मायनस a रेज टू 4. इज इट क्लिअर? त्यानंतर प्लस 5a² b² प्लस 2a² b². इज इट क्लिअर? प्लस 3b रेज टू 4 मायनस b रेज टू 4. इज इट क्लिअर? या लाईक टर्म्स आहेत. त्यानंतर या लाईक टर्म्स आहेत आणि यासुद्धा लाईक टर्म्स आहेत. सो 2 मायनस 1 इथं कोइफिशियंट 1 असणार आहे. इज इट क्लिअर? 2 मायनस 1 दॅट मीन्स 1. हे 1 आपण मेन्शन नाही केलं तरी चालेल. दॅट मीन्स a रेज टू 4. 2a रेज टू 4 मायनस 1a रेज टू 4 दॅट मीन्स a रेज टू 4 ओनली. त्यानंतर प्लसमध्ये येणार आहे 5 प्लस 2 दॅट मीन्स 7a² b². इज इट क्लिअर? प्लस 3 मायनस 1 दॅट मीन्स ॲन्सर हे प्लसमध्ये येणार आहे. 3b रेज टू 4 मायनस 1b रेज टू 4 दॅट मीन्स 2b रेज टू 4. इज इट क्लिअर? हा एरिया फाइंड आउट झालेला आहे रिमेनिंग पार्टचा. इज इट क्लिअर? सो एरिया आहे. सो आपण युनिट देऊया स्क्वेअर मीटर. इज इट क्लिअर? इट इज अवर फायनल ॲन्सर. सो डिअर फ्रेंड्स, इथं आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.